ठिकाणी झालंय त्यांनीच मला विचारायला सांगितलंय, त्यामुळे मंजूर करावं आपण लगेच. 1000 बेडचा GR निघालाय, 100 बेड त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी पण रुग्ण आहेत आणि ती जर व्यवस्था झाली तर ही पुण्यावर येणारा जो ताण आहे तो त्या ठिकाणी मिटेल. आज आमच्या टेंभुर्णी, माडा, मोडली, मंगळवेढा, पंढरपूर या भागातले सगळे पेशंट पुण्याला येत आहेत. पुण्याचे जे आयसीयूचे बेड कमतरता आहेत त्या संदर्भात ते पंढरपूरचं 1000 बेडचं हॉस्पिटल आपण तात्काळ मंजूर करावं. आणि लागून दुसरा प्रश्न ऐका ना अध्यक्ष महोदय, एक माझ्या मतदारसंघातील अश्विनी राधाश्याम पाटील KM हॉस्पिटलमध्ये त्यांचं आयुष्यमान कार्ड होतं, 65,000 उत्पन्न होतं, तरी देखील आनंद आलूरकर डॉक्टरांनी KM हॉस्पिटलमध्ये त्यांना भीती घातली आणि त्यांना 9 लाख रुपये भरून घेतले. त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्याला धर्मादायमध्ये सोय दिली नाही. त्या माणसानं स्वतःची जमीन 15 लाख रुपयाला विकली आणि याचा उपचार केलाय. तर यांच्यावर कारवाई होणार का? अभिजित आबा, पुण्याचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, अमित भैयांनी जो लातूरच्या हॉस्पिटलबद्दलचा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससुद्धा बनवतो आहे आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांचं इच्छा आहे की त्याच ठिकाणी लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे, जेणेकरून त्यांना बाहेर जिल्ह्यांमध्ये किंवा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी उपचारासाठी येण्याची गरज पडू नये. म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये PSC पासून सर्व स्ट्रेंथनिंग करण्याचं काम करत आहोत. आणि लातूर येथील हॉस्पिटलचं सुद्धा ज्या बांधकामाचं टेंडर प्रोसेस चालू आहे ते एकदा टेंडर झाल्यानंतर तेही काम गतीने पूर्ण करण्यात येईल. आणि पंढरपूरच्या हॉस्पिटलच्या बद्दल आपण जी मागणी केलेली आहे त्यावरती सुद्धा आता कुठल्या स्तराला आहे ते बघून त्यावरती सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला कळवण्यात येईल. आणि अश्विनी पाटील ह्या ज्या पेशंटच्या बाबतीमध्ये जो गैरप्रकार झालेला आपण सांगितला, निश्चित KM हॉस्पिटल यामध्ये काही दोषी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.